काही काळजी करू नको, सगळं चांगलं होईल. हे घे प्रसाद घे. आताच देवळात जाऊन आलो, मला म्हणला सगळं चांगलं होईल. देव काही काळजी करू नको बघ. अण्णा, अरे सुनील ये ना, ये ये, हे घे प्रसाद घे. नाही तिकडे नको, या ना तुम्ही. का रे? दीपा आली तुम्हाला भेटायला. दीपा आली? हा. पूर्वा पाहिलंस, पहिल्यांदा दीपा मला भेटायला आली. या ना अण्णा, या. दीपा पण आली. या. दीपा आली? हा. अरे वा. नमस्कार. हे प्रसाद. अण्णा बसा ना. हा. हा घे प्रसाद देतो. हा, बसा. हा, ये. हाताखाली दे ग काहीतरी. माझी बॅग दे ना. हा. अण्णा इथं सही करा. काय कागदपत्र आहेत. अरे कागदपत्र मला दिसून राहिले, पण कशाची कागदपत्र? घराची. नवीन घर घेऊन राहिले काय? काय अण्णा, नवीन घर कुठनं घेताय? तुम्ही सही करा ना. बर 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 बर. सोनबाई. हा ना. तुला नाही. काय आपलं तिचं नाव? ते पूर्वा. हे पूर्वा, इकडे बरं जरा. अहो मी, हा पेन आहे ना अण्णा, तिला कशाला बोलू राहिले? तू थांब तिकडे सर, तिला येऊ सर. पूर्वा हे बघ बरं, वाच बरं काय मला सांग बरं आता. मी सांगतो ना अण्णा, तिला कशाला. थांब रे. अण्णा हे ॲफिडेव्हिट आहे. हा, म्हणजे याच्यात असं लिहिलंय का तुमच्या वतीनं सगळे व्यवहार सुनील काका करतील. कसला व्यवहार? घराच्या वाटण्या हो राहिल्या ना अण्णा, तर तुम्ही तुमचा वाटा अक्कांकडे मागू राहिलेत. त्या संबंधीचे सगळे व्यवहार तुमच्या वतीनं सुनील काका करतील. पाहू. अण्णा तर सगळ्याच वाटण्या होऊ राहिल्यात, म्हणजे सगळेच घेऊ राहिलेत ना. मग आपण पण आपला वाटा घेऊन टाकू, म्हणजे कसं क्लॅरिटी राहते सगळी. म्हणजे भांडणं बिंडणं काय नाही, काय का? नाही अण्णा, भांडण वगैरे नाही, पण आम्हालाही त्रास होतो ना अण्णा. हे रडले का? वाटणी पण आम्हाला आवडते होय अण्णा. काही लोकांना याचा आनंद होत असेल, त्यांच्यामुळेच होत हे सगळं. लाज पण वाटत नाही. हे संस्कार बिंस्कार आहेत की नाही? संस्काराची भाषा तू करू नका. अरे या लेकराकडून भाषणं लिहून घेत होती त्यावेळेस कुठे गेले होते तुझे संस्कार? हा बोल ना. अहो अण्णा, तू का बस. काय मनाला येईल तसं नाचून राहिले रे तुम्ही. हा नाही नाही, तुझा दोष नाही का, दोष माझा आहे. हा असला हिरा जन्माला घातला ना मी. अण्णा आता मी काय करू राहिलो? सगळेच त्यांचा त्यांचा वाटा घेऊ राहिले, मग आपण पण आपला वाटा घेऊ ना. म्हणजे
तुमचं ते माझं कायद्यानं. कायद्याची भाषा मला शिकून राहिला तू? काय हा? लेख म्हणून काय केलं रे माझ्यासाठी तू? मला हिस्सा मागून राहिला? बोल ना, बोल. अरे बाप म्हणून मी याच्या त्याच्या पाया पडून वसूनवारी केली, तुला शिकवलं, तुला लहानाचं मोठं केलं, तुला तुझ्या स्वतःच्या पायावर उभं केलं, आणि हिस्सा मागून राहिला तू? लाज कशी वाटत नाही तुला? अण्णा नाही कुठं म्हणून राहिलो मी, पण आता व्यवहार तर. चुलीत गेले तुमचे व्यवहार. माधवला आणि अक्काला वाटली मागून राहिले, लाज कशी वाटत नाही? अरे ज्या माणसाने माझी नोकरी गेली ना, त्यावेळी तुझ्या शिक्षणाची माझी जबाबदारी घेतली, घर एक ठेवलं, त्या देव माणसाला तू वाटली मागून राहिला? लक्षात ठेव, अरे त्या माधव म्हणून तू वकील झाला, नाही तर कुठेतरी भिगारी कामगार म्हणून राहिला असता. पैसे होते का आपल्याकडे तुझ्यासाठी वकिली करायला? अण्णा तुम्ही जरा समजून. पण तू असं काय करते माय दीपा? तू बाई आहेस ना, मोठ्या कष्टानं हे अक्काने घर जोडलंय आणि तुम्ही तोडायला निघालात. राजकारण आणू नका रे, तुमच्या पाया पडतो मी. राजकारण घरात आणू नका. अरे तुमच्या वाटण्यामुळं अक्काने अन्न पाणी सोडले, मारत का तिला आता? अरे तुझ्या आई सारखी आहे ना ती, मारून टाकतो का तिला? मग वाटण्या नाही होणार, घर तुटल, लक्षात ठेवा. रेवा तुटेल या घरापासून. मला एक सांग सुनील, तुमच्या म्हातारपणी रेवा जर अशी तुमच्याशी वागली तर चालेल का? अरे तिचं एक घर तोडू नका, घर तोडू नका तिचं. वाटण्या मागतात. अक्काला भेटू. अक्का, ओ अक्का. मरून नाही राहिले, जिवंत आहे अजून. असं काऊन बोलू राहिली का अक्का? तुम्हाला घराची वाटणी पाहिजे ना, मी मरे तोवर ते काय होऊ देणार नाही. हो असं का बोलू राहिले तुम्ही अक्का? असं नका बोलू. आमचं चुकू राहिलं अक्का. म्हणून नाटक करू राहिले काय तुम्ही? आणि तू तर अजिबात बोलू नको. हो राजकारणात आहे तू, मला काय तुझी ती खोटी आश्वासन नको बाई, नको. अक्का आमचं खरंच चुकू राहिलंय, नाटक नाही करत. खरंच नाटक नाही करत हो अक्का. अक्का आम्ही लहानपणी जेवणावरनं माच करायचो तेव्हा 2 थोबाडात ठेवून द्यायचीस ग तू. आत्ता आम्ही एवढा माच करतोय तो का नाही दिलं थोबाडीत ठेवून? आता काय तुम्ही एवढं लहान राहिला का रे? तुम्हाला काय कळू नाही राहिलं? मी ज्या घरात संसार करायला शिकले त्या घराचा संसार वाटायला निघाले होते.
माफ करा अक्का. माझं चुकलो. अक्का आमचं खरंच चुकलं ग. माफ कर ना. नक्की नाही ना मागणार घराचं वाटा. आहे का नाही ना मागणार. अजिबात नाही का. देऊ का एकटे तुला देऊ. अरे अण्णाने कधी वाटा मागितलं नाही आणि तुम्ही वाटा मागून राहिला होय रे. हान तू मला हान, पण माफ कर ग. खरंच चूक झाली आमची, पण चूक सुधारायची एक संधी तर देशील का ना. घराची वाटणी करू नका रे बाबांनो. घराची वाटणी करू नका. एकीच बळ लई असत रे. नाही तर लोक ओर पाडून खातील बघा. कळू पण नाही देणार रे ते तुम्हाला. लोक घर फोडायला बसलेले असतात रे बाबा. घराचे वासे खातात. असं करू नका रे बाबा. घराच्या वाटण्या करू नका. अक्का आम्ही तुला वचन देतो, या घराची वाटणी कधीच होऊन देणार नाही. पण तू तुझी काळजी घे. सॉरी दादा. अक्का आता पोरी बोललीस तसं वागलीस तू. अक्का मी तुमचीच नात सून आहे ना. मग दिलेला शब्द पाळला नाही असं थोडीच होणार आहे होय. आणि मी एवढं काहीच नाही केलं. तुम्हाला म्हणलं ना होईल सगळं हळूहळू. तुम्ही असं जेवण नका टाकू अक्का. घरातलं एक माणूस जरी उपाशी असलं ना तरी अख्खं घर उपाशी असल्यासारखं वाटतं. म्हणण्या ज्या पोरीला एकत्र कुटुंब आणि माणसाची किंमत कळली ना तीच निकमाची सून म्हणून शोभून दिसते. पोरी निकमाची सून म्हणून तो अगदी योग्य आहेस बघ. नाही तसा माणूस कळायला वेळ लागतो, पण एकदा का कळला की त्याच्यावर बिनधास्त विश्वास ठेवून कुठं बी जायला मोकळी. तू सांभाळून घेशील आमच्या घराला. सुकले आता एक तुझं पण घर आहे. तू सांभाळशील आपल्या घराला. नक्की सांभाळशील. अक्का अहो आता त्यांना जीव तर द्या. बोल मुन्या बोल. तुला काय पाहिजे ते बोल. एवढी सोन्यासारखी सून आणि मुलगी तू घरात आणलीस. तुला काय पाहिजे ते माग मी देते. मला काही नको आहे.
फक्त तू जेवत जा बस. जेवण नको सोड. एवढी काळजी आहे का रे तुला माझी? फक्त तुझीच नाही, यांची पण काळजी. आता तू जेवण होते राहिली ना तर या पण काही जेवण होते राहिले. अहो अच्छा, म्हणजे याच्यासाठी करू राहिलास हो तू सगळं? तसं नाही ग. अगं तू तू कसं तता पप्पा व्हायला लागलंय बघ त्याच. ते काही असो, पण तू जेवण नाही सोडायचं. बरं बाबा, नाही सोडणार जेवण. सुनबाई तू पण घे. अक्का अहो मी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला जेवण भरवती होय. घे. आज मला माझ्या मायची आठवण आली. ती पण आम्हाला असाच एक एक घास भरवायची. मुन्या, एकाच वेळेला तू निकमाच्या घराला सून आणि मुलगी दोन्ही दिलंस बघ. अक्का पूर्ण जेवण संपवायचंय. हा करा. काय झालं? अगं तिकडं दूध बघ. अगं बाई, सॉरी बर का, ते अचानक माझा डोळा लागला. डोळा लागला म्हणजे डोळा? आत्या अहो, आत्या म्हणायचं नाही मला. मी काय तुझी आत्या नाहीये. नाही खरंच सॉरी. ते रात्री जागरण झालं ना अभ्यासामुळे, तर कधी डोळा लागला मला कळलंच नाही. आणि मला नको सांगू शिक्षणाच्या फुशारक्या. लय मोठा तीर मारणारे शिक्षण करून तुम्ही. सगळा ओटा पांढरा फटक केला तिने. मी साफ करते ना ओटा. हे बघ, मी साफ करते म्हणजे करावंच लागणार आहे. मी काय तुला तसं जाऊ देणार आहे काय? हा, पांढरा फटक केला माझ्या ओटा. आत्या मी ओटा. आत्या म्हणायचं नाहीये मला. नाती भीती जोडायचं नाही माझ्यासोबत, नाही तर जीभ सोडून हातातच दे. आता काय माय साफ करणार आहे ओटा? हा, आत्या हो, माझ्या आईला कशाला आणू राहिलं तुम्ही मध्ये? माझ्याच डोकं नको लावा. भांडायचंय का तुला माझ्याशी? भांडायचंय? हो नाही नाही, मी 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 काय लई तीर मारून झाले. निघा. वेळ असेल तर. कसला वेळ? घड्याळ पाहिलं का किती वाजले ते? किचनी पुरत नाही माझी झोपायला. निघा. पूर्वा
तुला दिलेला वेळ संपलाय आता. मी जाय निघ. बरं झालं बाहेर काढलं तुम्ही तिला. हा आणि क्यू करू नका बरं तिची. क्यू केली तर जीव घेणी पोट्टी. सगळं दूध सांडलं माय. हा ना